नमस्कार, मी सुनीता शिरसाट। आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल। बातमी प्रत्येक क्षणाची, जनतेच्या न्याय व हक्काची, सामाजिक व राजकीय प्रश्नांची दखल। चला तर जाणून घेऊया रोजच्या ठळक घडामोडी। परभणी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर निवारा बांधकाम कामगार संघटनेचा मोर्चा धडकला। महाराष्ट्र न्यूज चॅनलचे परभणी जिल्हा प्रतिनिधी यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या मंडळाकडून इमारत व इतर बांधकाम कामगारांना मुदतीच्या आत सुरक्षा संचपेटी व गृहउपयोगी वस्तू तसेच विविध कल्याणकारी देय लाभ मुदतीत मिळत नसल्याने परभणी निवारा बांधकाम कामगार संघटना परभणीच्या वतीने नोंदीत बांधकाम कामगार यांना सोबत घेऊन सरकारी कामगार अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून अधिकाऱ्यास घेराव घालण्यात आला। सदर वेळेस मोठ्या प्रमाणात महिला पुरुष बांधकाम कामगारांची उपस्थिती होती। तत्कालीन सरकारी कामगार अधिकारी परभणी वीण मानगावकर यांच्या विरोधात निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या अनेक तक्रारींमुळे बदली झाली। या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याच्या बदलीनंतर रिक्त असलेल्या जागे संबंधित जिल्हाध्यक्ष शेख उस्मान शेख इस्माईल यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली। यावेळी कार्यालयात कार्यरत असलेले दुकाने निरीक्षक तथा नोंदणी अधिकारी अमू सौदागर यांनी वरिष्ठांकडून तातडीने फोनवर बोलून कामगार संघटनेच्या सर्व मागण्या संबंधित चर्चा करून वरिष्ठांना कळवले। यावेळी बांधकाम कामगारांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत लोकशाही मार्गाने जाब विचारण्यात आले। निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या मागण्या खालीलप्रमाणे: 1. इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा संचपेटी गृहउपयोगी भांडे संच तात्काळ त्या ठिकाणी जातात ते सतत बंद राहतात। इथं नाही का फोन नंबर सुद्धा दिले ते बी बंद। हे तालुक्यातून इथं आणलं म्हणजे कसं आहे त्या पुरवठादारांचा आमचा काय संबंध, जबाबदार हे ऑफिस आहे ते तुम्ही तुमच्या वरिष्ठांना लावा आणि सांगा इथं मोठ्या प्रमाणात आंदोलन या संघटनेमार्फत झालेलं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे आणि आम्हाला एक पूर्ण वेळ अधिकारी दिले त्याच्यात क्या नियोजन है तुम्हारा, बताओ हम भांडे वाटप कब से बंद है, कसं काय आहे काय लेखी दाखवा आम्हाला, कुठून बंद आहे कसं बंद आहे आणि गेल्याची पद्धत कशी होती तुमची आम्हाला सगळं दाखवा तुम्ही। आणि भांडे घेतले त्यांचा कुठं अपघात झाला त्याला जबाबदार कोण आहे, ते कामाला जातात त्यांचा जीव की नाही। आणि गृहउपयोगी संच शासन हे उद्देश करायला आहे की आता कसं आहे दिवस आर्थिक निकष आर्थिक परिस्थिती सगळ्याची खराब आहे, समजा दरोडे उत्पन्न कमी आहे तर शासन एक मंडळाच्या कामगारांना मदत करून भांडे वाटप बी द्यायचे। ते भांडे वाटप बी त्याला मुदतीत भेटायला पाहिजे। मला 10 जुलाई से भांडे वाटप बंद है तो 10 जुलाई को आंकड़ा लिए थे क्या? नहीं वो कब से बंद है, अधिकृत माल भी अनधिकृत दोनों भांडे हजारों लोगों को दे रहे हो म्हटलं का? मला ते काय तुम्ही तुमचे दस्तावेज काढा तुम्ही की भांडे वाटप केव्हापासून बंद आहे, पेटी वाटप केव्हापासून बंद आहे आणि बांधकाम कामगारांना नोंदणी आणि नूतनीकरण किती दिवसात लाभ भेटावं आणि त्याचं काय